हाय फ्रेंड्स, काव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे धपाटे। तर आहे ना, धपाटे म्हणजे काय, तर धपाटे म्हणजे थालीपीठ। तर आता हे गावच्या पद्धतीनुसार मी हे थालीपीठ बनवणार आहे। तर बघा मी कसं बनवते ते। सर्वात पहिलं आपल्याला हे इथे ना हिरव्या मिरचीचा ठेसा वाटून घ्यायचा आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, थोडेसे जिरे असं मस्त तेलामध्ये लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। तर आहे ना, इथं गावाला आहे ना थालीपीठ म्हणजे माहिती नसतं कोणाकोणाला। तर हे गावाला थालीपीठाला धपाटे म्हणले जातात। तर इथं बघा मी आता कसं बनवणार आहे। आता त्याच्यासाठी मी मेथीची भाजी घेतलेली आहे। तर ती आहे ना बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे। तर इथं बघा मी चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी आणि त्याच्यासाठी आहे ना मिक्स आपल्याला सगळं मिक्स पीठ घ्यायचं आहे। तर इथं मी आहे ना 1.5 वाटी ज्वारी, बाजरी, नाचणी हे सगळं मी मिक्स दळून आणते ते पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी आणि अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर आता हे सगळं मिक्स पीठ घेतलेलं आहे आपण। आता याच्यामध्ये मीठ, हळद आणि आपल्याला वाटलेला ठेसा, मेथीची भाजी, थोडासा ओवा हे सगळं टाकून आहे ना आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर आहे ना मी आहे ना हे पहिल्यांदाच ट्राय केलं होतं। तर आहे ना खूप टेस्टी झालेलं आहे। तर आहे ना पहिलं आहे ना हे धपाटे आहे ना अशा पद्धतीने माझी आई बनवायची, त्याच पद्धतीनुसार मी बनवलेलं आहे। त्याच्यासोबत आहे ना टमाटरची चटणी पण बनवून दाखवणार आहे, खूप टेस्टी लागते ती पण बघा मी कशी बनवते ते। तर आता हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला थोडंसं सैल होईपर्यंत मळायचं आहे, असं जास्त घट्ट नाही मळायचं, जसं आपल्याला हे कपड्यावरती थापता येईल असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे बघा मी इथं पीठ मळून झालेलं आहे आपलं मस्त असं। तर आता याला साईडला ठेवून द्यायचं आहे 1 अर्धा तास आणि इथं मी टमाटरची चटणी बोललेली ना, ती टमाटरची चटणी दाखवते तुम्हाला। तर त्यासाठी ना मी टमाटर आहे ना चाळणीमध्ये असे भाजून घेतलेले आहेत। तर आहे ना इथं 5 टमाटर घेतलेले आहे, 1 कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर। तर खूप सोपी आहे ही टमाटरची चटणी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे बघा मस्त असं याची साल काढून घ्यायचे भाजल्यानंतर आणि याला आहे ना असं कापून घ्यायचं आहे। आपलं ते वरचं आहे ना ते सगळं काढून टाकायचं आणि कापून घ्यायचं आहे त्याला। तर इथे मी मोठी मोठी साईज अशी हे करून कापून घेतली होती। तर इथे टमाटर कापून झालेली आहेत। आपण आता ह्याला फोडणी मारूया। हे बघा त्या ठेशाच्याच कढईमध्ये मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे। तुम्ही बोलाल की ही खरकटी कढई कशाला ठेवलेली आहे, तरी त्याच्यामध्ये मी ठेसा वाटून घेतले येतात, त्याच्यामध्येच मी चटणी बनवून दाखवणार आहे। तर आता चटणीसाठी मी तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे 1 मीडियम साईजचा बारीक चिरून, त्यामध्ये टोमॅटो आपले भाजलेले ते टाकलेले आहेत, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी साखर, मीठ टाकून आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला आपल्याला चटणीला शिजून द्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आपल्याला थोडीशी चटणी थोडंसं नरम झाले पाहिजे टमाटर त्यातले, त्यासाठी। आता इथं धपाट्याचं पीठ आपल्याला मुरलेलं आहे चांगलं। तर आता इथं ओला कपडा ठेवलेला आहे मी। तर कपड्याला असं पूर्ण ओला करून घ्यायचा आहे, ते पोळपाटावर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पीठ घेऊन असं थापून घ्यायचं आहे आपल्याला, पाणी लावून लावून असं पूर्ण असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। तर याला होल का पाडतात माहिती आहे, कारण हे आपलं व्यवस्थित शेकलं गेलं पाहिजे। हे धपाट्याची पद्धतच आहे, त्याला होल पाडूनच बनवतात। तर बघा इथे तवा पण तापलेला आहे, मस्त असे आपले धपाटे तयार होतात आहे।
तर आता त्याच्यावरती तेल टाकायचं, नाही तेलच्या ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता. दुसरा धपाटा पण थापटून दाखवते तुम्हाला. मस्त असं थापून झालेले आहे. हे याच्यामध्ये आपण मेथीची भाजी टाकतो ना, त्याच्यामुळे ते जरा वाकडं तिकडं असं येतं. तर बघा, एक साईडनी झालेला आहे, दुसऱ्या साईडनी पण आपला मस्त शेकला गेला आहे. खायला तर एवढे टेस्टी झाले होते ना, तर तुम्हाला काय बोलू, खूपच छान झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करा ही माझी रेसिपी, खूपच टेस्टी. मस्त असे धपाटे आपले तयार झालेले आहेत. आता हे असेच सगळे मी बनवून घेणार आहे. आता इथे टमाटरची चटणी पण तुम्हाला दाखवते. हे बघा, टमाटरची चटणी आपली शिजली गेली आहे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. मस्तच असं खूपच छान झालेलं आहे. चला तुम्हाला सर्व पण करून दाखवते. आता सगळे धपाटे आपले तयार झालेले आहेत. तर आता इथं दही, टमाटरची चटणी आणि धपाटे. तर या तुम्ही पण खायला. मस्त असा खूपच छान दुपारचा बेत, धपाटे, चटणी आणि दही. मस्तच, खूपच टेस्टी. तर चला, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, बाय.